विसरला गेलेला आहे. पण आजही त्या ज्या काही क्रिया आहेत त्या वापरून मूलव्याधीवरती खूप चांगले उपचार आपल्याला करता येतात. त्याचपैकी आपण जी आता नवीन सुधारित आणि रिसर्च बेस जी प्रक्रिया शोधून काढली आहे, जी मूलव्याधीसाठी आहे, जी पुरातन आहे, जी पारंपरिक आहे आणि जी तपासून पाहिली गेलेली आहे, अशी प्रतिसारणीय क्षार विथ लॅगेशन, ज्याला आम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये HPKL म्हणजे हिमोरॅडियल प्रतिसारणीय क्षार ऍप्लिकेशन विथ लॅगेशन मेथड असे म्हणतो. ही जी मेथड आहे ह्याच्यामध्ये मुळात मूलव्याधीची जी काही मुळं आहेत, प्रत्येकाच्या शरीरामध्ये साधारणपणे 7 ते 8 मूलव्याधीची मुळं असतात. ही प्रथमतः एका विशिष्ट दुर्बिणीद्वारे सगळी बंद केली जातात. त्याला लॅगेशन मेथड असे म्हणतात. त्याच्यामध्ये फिगर ऑफ 8 किंवा कंटिन्युअस सुचरिंग अशा 2 मेथडचा वापर केला जातो. ह्या किंवा कधी कधी इंटरलॉकिंग सूचर्स सुद्धा घेतले जातात. हे सूचर घेतल्यानंतर जो पाईल्स मास आहे त्या पाईल्स मासवरती हे जे प्रतिसारणीय क्षार आहे, जे एक प्रकारचं औषध आहे जे वनस्पतींपासून बनवलं जातं, त्या वनस्पतींना जमा करून त्याला जाळून त्याच्या राखेवरती प्रक्रिया करून त्या प्रक्रियेच्या अगदी शेवटच्या भाग जो तयार होतो त्याला क्षार असं म्हणतात. त्याचा pH हा साधारणपणे 9.5 to 10.5 च्या दरम्यान असतो. असा हा प्रतिसारणीय क्षार या मूलव्याधीच्या मांसल भागावरती लावला जातो आणि त्याद्वारे त्या ठिकाणी हिमोकोॲग्युलेशन होतं, नंतर त्याचं फायब्रोसिस होतं आणि ती जागा पहिल्यासारखी नॉर्मल होते, त्याचा उभार निघून जातो आणि ती जागा त्या ठिकाणी चिटकून जाते. म्हणजे जसं आपली पहिली म्युकोजा असते तशी ती तयार होते. आता हा जो प्रतिसारणीय क्षार आहे हा लावताना पेशंटला कुठल्याही प्रकार